पैरों से। मेसी ने फुटबॉल जिताया पैरों से और निखिल ने रन बचाए अपने पैरों से। नक्कीच चौकाराचं संरक्षण केले त्या ठिकाणी म्हणावं लागेल. यावेळी त्रिपला उद्ध्वस्त. विकेट क्रमांक पहिलं बाजिल शेख डगआउटला. क्लीन बोल्ड त्या ठिकाणी केलंय. पहिली महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर करत असताना गोलंदाज भावेश. ये देखिए किस तरह से बोल्ड वे मिडल स्टंप को गेंद टकराती हुई डंडा चला गया। अब दोपहर की सैर करने के लिए पहला विकेट गिरता अब बाजिल शेख के रूप में अल्फता पड़गा बी का। पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर स्पेन शेखची साथ देण्यासाठी सफवान. 8 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला 2 चेंडू वाईट होते. यावेळी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेचा आनंद घेत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 8 या धावसंख्येवर पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज भावेश याने. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला 2 वाईट चेंडू खराब होते, त्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या बॅकफ्लिपचा वापर करून फक्त ऑन साईडला दिशा दिली आहे. शॉर्ट फाइन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिलते एक सिंगल डाउन. यस, ये देखिए किस तरह से शॉट्स को खेला था, नीचे बैकलिप का इस्तेमाल किया था और निखिल पारदी लगभग 3 रन बचाते हुए अपनी टीम के लिए. नक्कीच पॉवर प्लेचे षटक आहे. अतिशय वेगवान आउटफील्ड त्या ठिकाणी आपल्याला फाईन क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण निखिल पारदीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. राईट राऊंड द विकेटने स्पेन शेखसाठी बॅटची एज लागली. चेंडू जाईल फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतील त्या ठिकाणी 4 धावा. चौकार पाहायला मिळाला स्पेन शेखच्या माध्यमातून. थँक्यू डीचे. आपण जर विचार केला या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची आउटसाइड एज लागली आणि मागच्या दिशेने चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हा रिप्ले चौकारच आपल्याला ही पूर्ण ओव्हर दाखवली गेली आहे. देखिए एक ओवर की समाप्ति के बाद 13 रन बने बाजिल शेख आउट होने के बाद. सफवान शेख और सुफियान शेख 2 अच्छे बैट्समैन क्रीज पर मौजूद है. टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था जयानुमान दिनकर पाड़ा के कैप्टन ने. दिनकर पाड़ा के टीम ने जय गणेश वाफाले ट्रॉफी में बहुत अच्छा क्रिकेट खेला था. दूसरे ओवर के लिए गेंदबाज रोशन आते हुए सामना करते हुए सफवान. अब पावर प्ले की जो पाबंदी थी अब हट चुकी है. सर्कल में अब विकेट कीपर और गेंदबाज को अगर छोड़ दिया जाए तो 4 खिलाड़ी आप देख सकते हैं. 2 खिलाड़ी विकेट कीपर के पीछे. स्क्वेयर ऑफ द विकेट थोड़ा सा वाइड. मिड ऑफ पर एक खिलाड़ी. बाकी सभी खिलाड़ी इस वक्त ऑन साइड में डीप में नजर आते हुए. बोल्ड क्लीन बोल्ड बोलते हुए सफवान शेख भी. यू मिस आई डेफिनेटली हिट. पूरी तरह से बीट हुए तो और गेंद विकेटों से टकराती हुई विकेटों के फर्नीचर को डिस्टर्ब करती हुई विकेट नंबर 2 गिरता हुआ सफवान शेख के रूप में अल्फते पड़गा बी का 13 पर गिरने वाला दूसरा विकेट. नए बैट्समैन बायत के सूफी आते हुए. पहले ओवर में 13 रन बने थे. उसके बाद रोशन को ओवर नंबर 2 में बुलाया और आते ही अपने स्पेल में ब्रेक थ्रू दिलाते हुए. नक्कीच लडकूची गोरले आणि उमेश कोतर यांचे वडील गोविंद कोतर यांच्याशी जोडले जाताना वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हमारे तमाम मान्यवर हमसे जुड़ते हुए अब सभी को वीआईपी डाइस पर आकर विराजमान होना और वीआईपी डाइस की शोभा और शान को बढ़ाना है. देखिए खेल की शुरुआत करने इसके बाद पहले राउंड का आखिरी मैच भी अभी भी शेष है. ऑन साइड में खेल दिया. गेंद चली गई 4 रन के लिए. सूपी ने आते ही अपने बाजू को खोल दिया और पहली गेंद पर चौका जड़ते हुए अपनी टीम के लिए.
काफी फाइन खेला था और गेंद चली गई थी फाइन लेग और बैकवर्ड ऑफ द स्क्वायर के बीच में से 4 रन के लिए। चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पर 17 2 विकेटों के नुकसान पर। सूपी भी बहुत अच्छे बैट्समैन है बायात के, पीटीसी में कई रिकॉर्ड है उनके नाम। रोशन ड्राइव कर दिया, गेंद जारी है मिड ऑन से लॉन्ग ऑन की दिशा पर, 1 रन पूरा करते हुए बैट्समैन। देखिए दीपक कहीं ना कहीं ओवर नंबर 2 में पहली गेंद पर विकेट गिरा था, उसके बाद बाउंड्रीज और उसके बाद सिंगल, कहीं ना कहीं बहुत कुछ घटा इस ओवर में। अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विकेट प्राप्त केली त्यानंतर चौकार आला होता. यस दोनों भी बैलेंस टीम है इस वक्त। आप मैदान पर देख सकते हैं अल्फा ते पड़गे भी, जिसमें सुफियान शेख और बाजिल, साथ ही साथ सूफी और सफवान, ये महान खिलाड़ी, हालांकि साकिब भी है अजय। रोशन और द विकेट जाते हुए सुफियान के लिए। फुल टॉस गेंद थी, एलिवेशन नहीं बना है, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग पर, 1 रन बना है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। सुफियान शेख जिस शॉट्स के लिए जाने जाते हैं सिटी क्रिकेट और पड़गा टेनिस क्रिकेट में, वो शॉट अभी तक उन्होंने खेला नहीं है, जो इस वक्त कुल मिलाकर 6 पर बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। अब तक 6 रनों का योगदान दिया सुफियान ने। फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन पर खेल दिया, खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा करते हुए बैट्समैन सूफी। कहीं ना कहीं पूरी तरह से बांध के रखा है, चौका लगने के बाद फुल टॉस गेंद थी, एलिवेशन नहीं बना था, गेंद चली गई थी मिड ऑन से लॉन्ग ऑन की दिशा पर 1 रन के लिए। बड़ी शॉट्स की ज़रूरत है यहाँ से, अगर एक बड़ा लक्ष्य, अगर टारगेट सेट करना है दिनकर पाड़ा के सामने। रन संख्या इस वक्त 20, 2 विकेटों के नुकसान पर। 20 रन 2 विकेट गंवाने के बाद जय हनुमान दिनकर पाड़ा इस वक्त गेंदबाजी करते हुए, और कहीं ना कहीं अल्फता पड़ गए और नंबर 2 में कहीं ना कहीं उतना अच्छा टोटल नहीं बना पाई। डाउन दी विकेट खेला है सुफियान शेख ने, 6 रन। और पिच गिनती अपने आप को स्टंप से अलग किया था और डाउन दी विकेट। मैंने जिक्र किया था दीपा का, जिस शॉट्स के लिए जाने जाती है सुफियान शेख, अब तक वो शॉट्स नहीं खेले, और मेरी आवाज़ कहीं ना कहीं उनके कानों में चली गई थी और उन्होंने एक बड़ा शॉट्स खेल दिया अपने टीम के लिए। 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच आदित्य, ज्या पद्धतीने उल्लेख केलात की सुफियान शेखच्या माध्यमातून जो फटका येणं गरजेचं आहे तो आला नाहीये, ज्या फटक्यासाठी तो ओळखला जातो, आणि तुझा आवाज त्याने ऐकल्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार आला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 26 वर 2 गडी बाद करण्याचा विचार केला तर 13.00च्या हिशोबाने अल्फादे पडगा बी संघाने हा प्रवास सुरू केलाय. अजूनही 2 ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील. दुसरीकडे नाणेफेक जिंकल्यानंतर जय हनुमान दिनकरपाडा संघाने शतरक्षणाचा निर्णय घेतला होता. पहिल्या ओव्हरमध्ये भावेशने 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील रोशनने 13 धावा खर्च केल्यात. दोघांनाही 13 धावा खर्च करत एक एक विकेट आपल्या नावावर केलेत. ओव्हर क्रमांक 3ऱ्याला झाली सुरुवात. जय पहिला चेंडू खूपच शॉर्ट होता, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला होता, 1 बाउन्सचा इशारा केलाय. पहिला चेंडू वाईट, त्यावर एक सिंगल धाव खर्च केली गेली आहे. सिंगलच्या सोबतच धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. 2 विकेट गेल्यानंतर सुफियान शेख आणि सुपी ही जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. यावेळेस उडवले चेंडूला शतरक्षक आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तिथे मिळतील 6 धावा. शॉर्ट लेगचा चेंडू होता, त्याला हुक करून दिला आणि फाईन लेग मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी.
षटकाराच्या मतीने धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. सुपीचा जर विचार केला तर 12 धावांचं योगदान दिले 4 चेंडू फेस करत असताना. यावेळेस देखील फाईन क्षेत्रामध्ये हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाही. जयकडे गती आहे आणि वारंवार गुड लाईनवर पिच करत असताना थोडंसं बाउन्स करण्याची क्षमता त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जय ज्याच्या नावामध्येच विजय आहे असं जय यावेळेस गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड द विकेटने यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं, ताकदीचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव सुपीच्या खात्यामध्ये. सिंगलच्या सोबतच धावफलक जाऊन पोचते ते 34 या अंकावर. चांगली धावसंख्या उभारताना पहिल्या इनिंगमध्ये अल्फदेव पडगा बी संघ. अजूनही सुफियान शेख स्ट्रायकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय, सलामीवीरच्या रूपामध्ये आला होता. चांगली बॅटिंग त्यांनी देखील या मॅचमध्ये केली आहे. सुफियान शेखचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावांचं योगदान दिले, त्याच्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस बॅटची कट लागली होती. विकेट किपरला बीट होऊन चेंडू जातोय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तिथे मिळतील 4 धावा, येतोय चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहिलं की स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची आउटसाइड एज लागली. विकेट किपरच्या हातातून सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समोर गतिवान गोलंदाज आहे जय. यावेळेस ताकदीचा वापर, इलिव्हेशन ताकद प्रॉपर असताना चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय अजून एक धमाका, मिळतील त्या ठिकाणी 6 धावा, षटकार. थँक्यू टीचे. या ओव्हरमध्ये 2 षटकाराने एक चौकार लावले गेले. चांगली बॅटिंग सुफियान शेखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने या बिलीस देखील ऑन साईडला खेळून काढले. कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव या चेंडूवर प्राप्त करत असताना सुफियान शेख. सिंगलच्या सोबतच ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी झाली समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अल्फदेव पडगा बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 45 वर, 2 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर तिसऱ्या ओव्हरमध्ये चवल 19 धावा खर्च केल्यात. 2 षटकार, एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. खर्चिक षटक तिसऱ्या गोलंदाज जयच्या माध्यमातून. 2 गडी बाद आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अल्फदेव पडगा बी संघाची धावसंख्या आदित्य जाऊन पोहोचली ती 45 वर. अजूनही एक षटक बाकी आहे. देखिए 3 ओवर की समाप्ति के बाद 45 टोटल अब तक हो चुका है. एक अच्छा टोटल हम कह सकते हैं अल्फता पड़गे बी का. जिस तरह से शुरुआत दी थी सुफियान ने और उसके बाद अब सुफियान अच्छे टच में नज़र आते हुए पहले ओवर में 13 रन खर्च किए थे भावेश ने. उसके बाद रोशन ने 13 रन खर्च किए, एक विकेट हासिल की. तीसरे ओवर में जय ने दिल खोल के रन खर्च किए, जहाँ पर 19 रन उन्होंने खर्च किए और कोई भी सफलता नहीं मिली. बहुत महंगा ओवर साबित हुआ है तीसरा. चौथ्या ओव्हरला झाली सुरुवात. चौथ्या ओव्हरची जबाबदारी अनिकेतवर. पहिल्या चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला.
चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडू अनिकेतने डॉट काढला, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. खूपच सुंदर कॅच विनोद दिनकरच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 3 सुपेन शेखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 45 वर. तिसरं षटक जयाचं खूपच खर्च, तिथे 19 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो. आदित्य, यस, निश्चित रूप से सुफियान शेख को उन्होंने आउट किया है. साकिब एलिवेशन ने बना, गेंद जारी मिड विकेट पर, मिसफील्ड, अब जाके बैकअप होता हुआ दूसरे की कोशिश और तेज कदमों के साथ 2 रन पूरे करते हुए सूफी और साकिब. इन 2 रनों के साथ अल्फता बी का स्कोर आगे बढ़ता हुआ 47 पर 3 विकेट गिरने के बाद सूफी ने 6 गेंदों पर 13 रन बनाए अपने टीम के लिए. अगला मुकाबला प्रभास 11 ढोले बनाम कलंबोली बी के बीच में है. सवाल पूछा था लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट. देखिए बल्ला बहुत तेज चलाया था, जिस तरह से आवाज आई थी साकिब ने. लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट का इशारा था वह शानू कुरैशी सर का. गेंद के नीचे विकेट कीपर और क्या छूटा हुआ. इस बीच रन पूरा करते हुए सूफी और साकिब. समीर पारदी थे आई थिंक विकेट कीपर. यस, उनके हाथों से क्या छूटा हुआ और निखिल पारदी बहुत निराश नजर आते हुए. निखिल पारदी भी एक बहुत महान खिलाड़ी है. हालांकि आदित्य 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावर कॅच सुटल्यानंतर स्माईल आपल्याला पाहायला मिळते. तो विचार करत असेल की 12व्यापेक्षा मी 11वर असतो तर ठीक आहे, मी तरी कॅच पकडली असती. यस, बहुत आसान सा कैच था समीर पारदी के लिए, लेकिन क्रिकेट में अगर और मगर के लिए किधर जगह है. देखिए खेल की शुरुआत करनी है. स्कोर 49, आखिरी कुछ गेंदे शेष अनिकेत की. अनिकेत राउंड दी विकेट जाते हुए, डाउन दी विकेट, आसमानी टोला, 6 रन. क्या शॉट खेला, ऑफ स्टंप की बाहर की गेंद थी, उछाल दिया था, डाउन दी विकेट, 6 रन, आसमानी टोला, बिग हिट. आदित्य आपण विचार केला तर कॅच पकडली असती तर स्ट्राईक रोटेट झाली नसती, आणि स्ट्राईक रोटेट झाली नसती तर या 6 धाबे देखील वाचवता आल्या असत्या. कॅचला किती महत्व आहे. लगभग कैच छूटने के बाद वो 1 रन और ये 6 रन, मतलब 7 रन अभी तक बोनस के तौर बने स्कोर कार्ड में. और एक ये भी जाएगी मैदान के बाहर, लेकिन भावेश वहां पर मौजूद है और आउट होते हुए बैट्समैन सूफी. आइए दोस्तों, बहुत दिनों के बाद सलमान शेख के साथ मुलाकात होने वाली है, जो प्रभास 11 के कैप्टन है. आई गाउदी भी स्पोर्ट्स कलंबोली के कैप्टन, आपको भी टॉस के लिए आना है. लगभग पिछले 4 सालों के बाद आज प्रभास 11 पीटीसी में इन एक्शन हम देखने वाले. प्रभास 11 का एक दौर था जब पीटीसी में कई ट्रॉफीज उन्होंने जीती थी. तुकाराम घुड़विन एफएमटी में. बहुत दिनों के बाद मेरे साथ कमेंट्री बॉक्स में प्रभास के सलमान शेख स्वतः कैप्टन है. आई गाउदी भी कलंबोली बी के कैप्टन, आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है. और संकेत ढोले से निवेदन है आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. आपके शुभ हाथों से हम टॉस करने वाले हैं दोनों टीमों के बीच में.
कलम्बोली बी के कैप्टन आपको टॉस के लिए तुरंत आना है और संकेत ढोले की शुभ बातों से टॉस होता हुआ एक तरफ अम्मी भोकरीकर और एक तरफ लेट श्रावण मेमोरियल ट्रॉफी। कॉलिंग सलमान शेख की है और टॉस को जीता इस वक्त कलम्बोली बी के कैप्टन ने। देखिए आपने टॉस जीता, आप क्या करना चाहेंगे? फील्डिंग। 4 ओवर में कहाँ तक रोकने की कोशिश रहेंगी डोले टीम को? 40 तक। इस शो के बारे में आप क्या कहना चाहेंगे? हालांकि ग्राउंड पूरी तरह से आप देख रहे 360 में। देखिए इस वक्त शर्माते हुए कलम्बोली बी के कैप्टन मेरे साथ सलमान शेख है। सलमान, बहुत दिनों के बाद आज प्रभास 11 खेल रही है, कैसा फील कर रहे हैं आप? बहुत अच्छा फील करे, अच्छा लगा आज बहुत सालों के बाद खेलने के लिए। प्रभास 11 में कौन से खिलाड़ी आप नाम बता सकते हैं हमें? साहिल शेख, शानू शेख, मिराज शेख, सतीश, हज्जू शेख, मैं खुद हूँ और 2-4 प्लेयर हैं नए नए, उनको चांस देना चाहेंगे हम। यस, इस ऑर्गेनाइजिंग के बारे में क्या कहना चाहेंगे? हालांकि इस ग्राउंड पर हम पीछे बाउंड्रीज नहीं दिखते थे, डिक्लेयर जोन था, लेकिन रुपेश गुरले और उनके श्रावण बोकरी ने एक नया प्लेटफॉर्म दिया, नया ग्राउंड बनाया, इनके बारे में क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, पहले तो 2-4 साल बाद पहले हम खेलते थे तो डी ग्राउंड था, अभी अच्छा ग्राउंड बना है और तो ग्राउंड भी अच्छा है और टूर्नामेंट भी बहुत अच्छी रखी है श्रावण फॉर बोकरी ने। All the best, both captain. The news from the toss box, Kalomboli B won the toss and decided to ball first. धन्यवाद आदित्य. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव, त्यानंतर विकेटचं पतन. नक्कीच अल्पत्या पडगा बी संघाचे हुनर्स मुदद्दीर शेख सर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचे. हार्दिक स्वागत, वेलकम शेख सर. आपण मुख्य व्यासपीठावर जॉईन होण्यास स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज उमेद याने. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली होती समीरच्या खात्यामधून, त्यानंतर मात्र स्ट्राईकला विनोद इलिव्हेशन करू शकला नाही. मिड विकेटमध्ये सुंदर कॅच, पहिला झटका बसत असताना दिनकरपडा संघाला. आणि त्यानंतर मात्र समीरची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश. देखिए इस वक्त विनोद का विकेट गिरता हुआ 0 पर आउट हुए विनोद, 1 पर गिरने वाला पहला विकेट जय हनुमान दिनकर पड़ा का 56 का पीछा करती हुई और उमेद ने इस वक्त एक उम्मीद जगाई है आती. राईट हँड ओव्हर द विकेटने भावेशसाठी. यावेळी बॅकफुटला जाऊन डिफेन्स केलाय. हलक्या बॅटलिपचा वापर करत असताना त्यावर एक सिंगल द भावेशच्या खात्यामध्ये. लगभग ऑफ स्टंप के बाहर, क्रीज के बाहर चले गए थे. देखिए रिप्ले में शॉट्स खेलने के लिए भावेश जाधव 1 रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 2. मोठे फटके खेळावे लागतील. 56 धावांचे लक्ष्य. सुरुवात अतिशय संत दिनकरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा, 1 विकेट उमेदच्या खात्यामध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने समीरसाठी फ्रंट फुटला स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाही. गतीचा वापर केला गोलंदाज उमेद याने. यस, ये देखिए लगभग केन गुडलैंड स्पॉट पर गिरने के बाद उछाल प्राप्त कर चली गई थी, कदमों का इस्तेमाल किया था, स्टेप आउट हुए थे, पहले ही फ्रंट फुट पर कमिट हुए थे बैट्समैन समीर पारधी. गेंद चली गई थी विकेट कीपर सुफियान शेख के पास. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळीस देखील चेंडू येण्या अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क करू शकला नाही. हा देखील एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस, तेज तरार गेंद की थी उमेद ने, गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. रुका हुआ स्कोर 2, 1 विकेट के नुकसान पर जय हनुमान दिनकर पड़ा. चांगली गोलंदाजी आपल्याला उमेदच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 विकेट, त्यानंतर 2 धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. यावेळेस त्रिपला उद्ध्वस्त, विकेट क्रमांक 2. देखना चाहेंगे रिप्ले में किस तरह से आउट हुए. गेंद को लगभग छोड़ दिया था, ऐसा लग रहा था गेंद वाइड जा रही है, लेकिन गेंद लेग स्टंप को निशाना बनाती भी
दूसरा विकेट गिरता हुआ समीर पारदी के रूप में दिनकर पाड़ा टीम का। दुसरी विकेट 2 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते। यावेळी आमचे मुख्य व्यासपीठावर कित्येक ऑर्गनाइज कमिटीचे सदस्य आणि मुद्दतदार शेख सर या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या उमेद यांनी फक्त 2च धावा खर्च केल्यात। पूर्णपणे बॅकफुटला जात असताना दुसऱ्या इनिंगमध्ये चेनुबन दिनकरपाडा संघ 4 ओव्हरमध्ये 56 धावांची आवश्यकता असताना तुम्हाला विकेट टिकून खेळणं गरजेचं होतं। मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यात सरमाईवीर समीर आणि विनोद दिनकर डगआउटच्या आसऱ्याला आणि आता मात्र खेळपट्टीवर भावेश आणि त्याचे साथ देण्यासाठी जय आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या ओव्हरसाठी क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल कारण का पॉवर प्लेचे षटक संपले। त्यानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सुफियान शेखवर। बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी सुफियान शेखने दाखवली होती। तो सुफियान शेख राऊंड द विकेटने भावेशसाठी पहिल्या चेंडू ऑनसेटला खेळून काढले। एलिव्हेशन नव्हतं, बॅटचा थोडासा संपर्क होता। इनफिल्डमध्ये चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक होईल फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल तो भावेशच्या खात्यामध्ये। देखिए सुफियान शेख के सामने बड़े शॉट उतने आसानी से आप नहीं खेल सकते। जिस तरह से बल्ला चलाया था पर भावेश जाधव ने स्कोर आगे बढ़ता अब 3 पर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने यावेळी मिस टायमिंग शॉट मात्र क्षेत्ररक्षक नाहीये। डीप मधून क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत अजून एक सिंगल तो जयच्या खात्यामध्ये। यस लेफ्ट आर्म और भी विकेट चले गए थे और कहीं ना कहीं एलिवेशन नहीं बना था। जय ने शॉट्स को खिलाता और जहाँ पर एक रन पूरा करते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई देखिए अब 4 पर जा चुका है स्कोर। दूसरे ओवर का खेल जारी है और लक्ष्य कहीं ना कहीं दूर नजर आता हुआ। नक्कीच यावेळी ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क करू शकला नाहीये। चांगला चेंडू देखिए भावेश का स्ट्रॉन्ग जोन है फाइन लेग और डीप स्क्वायर लेग क्या जहाँ पर बहुत मजबूत हो खेलते और लगातार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर शॉट्स खेलने की कोशिश हो रही है। नक्कीच यावेळी ज्या पद्धतीने उल्लेख केला त्या पद्धतीने शॉट सिलेक्शन केलंय आणि चेंडू जाईल लॉंग लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। चौकाराच्या मतीने धावसंख्या 8 वर। यावेळेस ताकदीचा वापर इलिव्हेशन नाहीये। क्षेत्ररक्षक 2 येतील चेंडूपर्यंत काव कॉर्नर मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी खराब पाहायला मिळाली तिचाच फायदा घेत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली है। यस बहुत खराब थ्रो डीप से सफवान शेख का लेकिन 2 रन पूरे करते हुए भावेश हालांकि गेंद से छूट गई थी जब थ्रो करने के लिए चले गए थे सफवान। वाइडिश डीप मिड विकेट पर बढ़िया फील्डिंग की थी उन्होंने। सुफियान मुड़ते हुए भावेश के लिए पटकी हुई गेंद उसका लाभ नहीं उठा पाए लेकिन वाइट का इशारा था हुआ परेश महाजन का। नक्कीच आपण भावेशचा विचार केला तर वारंवार फाईन लेग मध्ये लॉंग लेग स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय। यस डीप स्क्वायर से लेकर लॉन्ग स्टॉप तक जो रीजन है वो बहुत स्ट्रॉन्ग जोन माना जाता है भावेश जाधव का। परंतु या मॅच मध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाले। यावेळी ओव्हर पिच चेंडू तो लॉब करण्याचा प्रयत्न तेवढा प्रॉपर संपर्क नाहीये। अजून एक सिंगल धाव थोडासा बॅकफुटला गेले दुसऱ्या ओव्हरपर्यंत चेनुबन दिनकरपाडा संघ कारण का 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 12 वर 2 गडी बाद। अजूनही जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये। 12 गेंदों का अब तक खेल हो चुका और केवल 12 रन बने जिसमें 2 विकेटें गिरी विनोद और समीर पारदी का। भावेश और जय इस वक्त बल्लेबाजी करते हुए देखिए जो रणनीति को चेंज किया था ओपन करने के लिए समीर के साथ विनोद को भेजा था। हालांकि भावेश ओपन करने के लिए आते हैं लेकिन नंबर 3 पर आए और बहुत स्ट्रगल करते हुए अपनी टीम के लिए। नक्कीच थोडीशी वेगळी रणनीती या मॅच मध्ये पाहायला मिळाली। समीर आणि त्याच्यासोबत विनोद आला होता आणि भावेशला 1 डाऊनला ठेवलं होतं मात्र 2 विकेट सुरुवातीला लवकर गेलेत। आता मात्र थोडंसं संकट आहे 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता। साकिब राइट आर्म राउंड विकेट भावेश के लिए पहले बाउंस पर उठाया निशाना चूकता हुआ मना किया पर दूसरे के लिए बैट्समैन जय ने।
नक्कीच डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावर येते एक सिंगल धाव. सिंगल डबलने आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, तरच या 4 ओव्हरमध्ये 56 धावा पूर्ण होऊ शकतात. चांगली गोलंदाजी रेली आहे दुसऱ्या इनिंगमध्ये अल्फादेव पडगा बी संघाची. देखिए मैच को पूरी तरह से धीमा कर दिया है, सुस्त बल्लेबाजी होती भी. साकिब राउंड विकेट, फुलर लेन की गेंद थी, बीट वे पर बैट्समैन, गेंद चली गई थी सुफियान शेख के पास, कोई भी रन नहीं, रुका हुआ स्कोर 13 रन. रनों के लिए संघर्ष करती हुई, जूझती हुई, लड़ती हुई, एक एक रन के लिए इस वक्त तरसती हुई जय हनुमान दिनकर पड़ा. नक्कीच स्विंग एंड मिस. देखिए जब आप बड़े शॉट्स खेलते हैं तो फिर गेंद की लाइन को पढ़ना बहुत जरूरी होता है, गेंद की लाइन पे आकर खेलना बहुत जरूरी होता है. गेंद के लेंथ और लाइन को नहीं पढ़ रहे और सीधा बल्ला चला रहे बैट्समैन वहां पर. नक्कीच स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, कुठल्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये. फुटवर्क भी साथ नहीं देता हुआ, हवा में खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और क्या छूटा हुआ. इस बीच बैट्समैन 2 रन पूरे करते हुए. की जर आपण विचार केला तर जवळजवळ ती कॅच पकडली होती, मात्र दुसऱ्या खेळाडू त्या ठिकाणी जाऊन कॅच पकडलेल्या खेळाडूला टक्कर देत असताना कॅच ड्रॉप झाली आहे. हेजिटेशन हुआ था वहाँ पर, यस नो और वेट का मिश्रण नहीं था, कॉलिंग नहीं थी दोनों भी खिलाड़ी के बीच में और आपस में टकराते हुए. लगभग कैच छूटा हुआ पर विकेट कीपर के हाथों से. देखिए इस तरह की कैचेस पकड़ना विकेट कीपर के लिए आसान नहीं रहते. काफी तेज गेंद चाइनीज कट लेकर चली गई थी विकेट कीपर के पास. अतिशय वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडंसं विकेट कीपरला कठीण जातं. अतिशय वेगाने चेंडू विकेट कीपरकडे गेला होता, कॅच ड्रॉप झाली आहे, पूर्णपणे बॅकफुटला गेले दुसऱ्या इनिंगमध्ये हनुमान दिरकरपाडा संघ. यस कहीं भी पिक्चर में नजर नहीं आता, पूरी तरह से घुटने टेक दिए दिनकरपाड़ा की टीम ने अल्फता बी के सामने. हुक शॉट खेला है, गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा पर, पीछे 4 रन के लिए. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हनुमान दिनकरपाडा संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही जर आपण विचार केला तर जवळजवळ 37 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. समीकरण कठीण आहे. आपण दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना अल्फादेव पडगा बीच्या गोलंदाजीचा विचार केला तर उमेदने पहिले षटक 2 विकेट 2 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुफियान शेखने 10 धावा खर्च केल्या होत्या, मात्र कुठल्याही प्रकारची विकेट आली नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज शकीबने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची आवश्यकता असेल ती जय हनुमान दिनकरपाडा संघाला. सुरुवातीला 2 विकेट लवकर गमावल्या, त्यानंतर मात्र भावेश आणि जय कुठल्याही प्रकारचे मोठे फटके आलेले नाहीयेत. जवळजवळ या मॅचमध्ये पकड निर्माण करत असताना अल्फादेव पडगा बी संघ यावेळेस ताकदीचा वापर केलाय. लॉंग ऑनमध्ये शतरक्षक नव्हता, त्या ठिकाणी चेंडू जाईल 1 बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. देखिए लगभग वहाँ पर कैच छूटा है, राउंड विकेट चले गए थे सफवान शेख और भावेश ने अधूरे मन से शॉट्स को खेला था, लेकिन जिस तरह से खिलाड़ी आए थे लॉन्ग ऑन के वाइड हिस्से में और ये देखिए जिस तरह से कैच लेने की कोशिश नहीं की, कैच छूटा हुआ पर गेंद चली गई थी 4 रन के लिए. यावेळेस त्रिपला उद्ध्वस्त फर्निचर बरखास्त केले गेले. विकेट क्रमांक 3. तिसरी विकेट या ठिकाणी गमावली 23 या धावसंख्येवर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरी विकेट गेल्यानंतर जयची साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर रोशन पूर्णपणे बॅकफुटला गेलाय दिनकरपाडा संघ. राईट ओव्हर द विकेटने यावेळेस गतीचा वापर गुड लाईनवर पिच झाल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट करत असताना चेंडू सरळ विकेट किपर सुफियान शेखच्या त्यामध्ये अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 3 चेंडू दूर राहिले विजयापासून अल्फादेव पडगा बी संघ.
देखिए मैच को अब बिल्कुल छोड़ दिया है दिनकर पाड़ा के बल्लेबाजों ने। और दी विकेट सफवान सीधे प्लेट से खेला है, गेंद जा रही है मैदान के बाहर, 6 रन। देखिए अब दीपक सुतार जीत और हार के अंतर को कम करने की कोशिश हो रही है। हम कह सकते हैं जिस तरह से सिक्सर जड़ा था 29 पर चला गया स्कोर सिक्सर की मदद के साथ। नक्कीच विझलेल्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न करतोय बॅटर रोशन. निश्चित रूप से बीट वे बैट्समैन, बीट वे विकेट कीपर, वाइट का इशारा था वह, 5 रनों का इजाफा होता हुआ 34 पर जाता हुआ इसको मदद के साथ। शेवटचा चेंडू शिल्लक असावा या ओव्हरचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आमचे कुंडलेखक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. 4 ओव्हर मध्ये 56 धावांची आवश्यकता होती. मात्र सुरुवातीला 2 विकेट लवकर गेल्यात, पार्टनरशिप करता आली नाहीये. राऊंड द विकेटने यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच दूर असताना पंच परेश महाजन सर यांचा वाईटचा इशारा. 51 धावेच्या मतीने धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते. राईट हँड राऊंड द विकेटने पुढचा चेंडू रोशनसाठी. यावेळेस देखील उडवले चेंडूला लॉंग ऑफ मधून जाईल का तर नाहीये. त्या ठिकाणी शतरक्षक होता चेंडू 1 बाउन्स मॉडर्लेनच्या पलीकडे तो चौकार. दोन चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार देखील, 3 चौकार आणि एक षटकार देखील लाभला गेलाय. रोशनने चांगली बॅटिंग केली या ओव्हरमध्ये, मात्र विजय संपादित करता आलं नाहीये चेअरमन दिनकरपाडा संघाला. याचबरोबर ही मॅच समाप्त झाली आहे. विजय संपादित करत असताना अल्फाते पडगा बी संघ अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सुप्यान शेख ज्यांनी बॅटिंग करत असताना 22 धाबांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीने 22 धाबांचं योगदान पहिल्या इनिंगमध्ये ज्यांनी